विद्यार्थ्यांना पिण्यायोग्य शुद्ध पाणी भेटलं पाहिजे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि तो हक्क त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आमच्या या खातगाव नंबर 1 शाळेमध्ये प्रयत्न करत आहोत आणि याला आपल्या आरोग्य विभागाने सहकार्य केले आणि त्यांचे कर्मचारी आमचे मित्र काशीद सर या ठिकाणी आलेले आहेत. ते यासोबत येताना पावडर पण घेऊन आलेले आहेत आणि ती पावडर आता ही पाण्यामध्ये मिक्स करत आहेत. नक्कीच यामुळे शाळेमधील या बोरवेलच्या पाण्याचं शुद्धीकरण होईल, जेणेकरून आता सध्या आम्हाला जो राहून पोटदुखीचा त्रास होतो आहे तो यापुढे होणार नाही. आणि आमच्या विद्यार्थ्यांना पण आता हे पाहायला भेटणार आहे की आपल्या शाळेतील बोरवेलचं शुद्धीकरण कसं होतं आहे. ही पावडर आहे, ही पावडर आपण आता बादलीमध्ये मिक्स केली आणि थोडा वेळ ठेवलेली ती, जेणेकरून त्यातला चुना खाली जाऊन बसेल आणि वरचं पाणी आपण ओततोय त्याच्यात. TCL पावडर म्हणतात त्याला. ब्लिचिंग पावडर म्हणलं. कोणती पावडर? TCL इंग्रजी मधला शब्द आहे. आपण वापरलेले शुद्धीकरणासाठी याच्यामध्ये 34% क्लोरीन आहे पहा, जे आपण आता शुद्धीकरणाला पावडर वापरलेली TCL, तिलाच ब्लिचिंग पावडर सुद्धा म्हणतात. तिच्यामध्ये 34% क्लोरीन आहे. शांत नितळून द्यायचं पाणी, त्यातलं चुना खाली जाऊन देते आहे बघा काय करते, आणि वरचं पाणी याच्यात ओतते. वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायत जेव्हा पाण्याचं शुद्धीकरण करते तेव्हा त्यामध्ये सुद्धा अशीच पावडर टाकली जाते. म्हणजे पावडरचं पाणी बनवलं जातं, वरचं पाणी त्यामध्ये ओतायचं आणि खालचा जो चुना आहे तो बाजूला टाकून द्यायचा. TCL त्यामध्ये क्लोरीन आहे आणि क्लोरीनचं प्रमाण किती टक्के सांगितलंय? 34%. विसरायचं नाही, घरी सांगा. आपल्या शाळेतल्या बोरमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचं आज शुद्धीकरण केलेलं आहे TCL पावडर टाकून. त्यामध्ये क्लोरीन असते. त्या TCL पावडरला दुसरं एक नाव सांगितलं साहेबांनी, ब्लिचिंग पावडर. आणि ह्या पावडरला एक वास आहे बघा, ठराविक वास येतोय. तुम्हाला वास येतोय का रे? आणि तुम्ही शहरामध्ये जर गेलात तर शहरातल्या पाण्याचा तर असा वास येतोच, कारण शहरामध्ये नियमित पद्धतीनं त्यामध्ये हे मिसळलेलं असतंच. आणि याचा वास जरा मेडिक्लोर सारखा सुद्धा येतोय बघा. आपण पाण्यामध्ये मेडिक्लोरचे थेंब टाकतो घरी आणून. आपण काय करतोय आता, वरून पाणी ओततोय का तर या ठिकाणी जे कण चिकटलेले येतं त्याच्यामुळे तो पाईप गंजू नये, पाईप खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये आणि आता मोकळं साधं पाणी टाकतोय आपण, जेणेकरून ते धुवून जाईल सगळं. ती पावडर निघून जाईल. झालं बंद. जर पुन्हा काही जर तकलीफ वाटली तर खेळचं करणं. हो, कमीत कमी आहे का नाही 6 महिने तर आता प्रभाव राहतो.